बघू शकता मित्रांनो, आपण सर्व्हिसिंग करतो आता आणि त्यासाठी एअर फिल्टर खोललेला आहे. एअर फिल्टर स्पंज बघू शकता तुम्ही, चांगल्या कंडिशनमध्ये दिसतोय. एअर फिल्टर बॉक्स पूर्ण पेट्रोलनं आपल्याला साफ करून घ्यावा लागेल. कार्बोरेटर खोलावं लागेल, कार्बोरेटर क्लीन करायचं आहे. गाडी थोडीशी लॅग मारते मध्ये मध्ये. परत आपण हँडल टी वगैरे खोलतोय. हँडल काढले बाजूला, हँडल टी खोलतोय आपण ही, जेणेकरून शॉकर्स बाजूला काढले जातील. आणि आपण शॉकरचे स्प्रिंग्स आणलेत ओरिजिनल, तुम्ही बघू शकता. या स्प्रिंग्स आहेत ओरिजिनल. तर बघू शकता तुम्ही. आणि आपलं फॉगलाईटचं जे स्विच खराब झालं आहे त्यासाठी आपण स्विच आणलं आहे, फॉगलाईट स्विच, जे की आपल्याला वेरॉक कंपनीचं मिळालेलं आहे. स्विच पण बघू शकता, स्विच बघू शकता तुम्ही शकता. आपले RX हँडल खोलल्यानंतर हे जे बॉटम्स आहेत त्याच्यामध्ये स्प्रिंग असतात. खोलल्यानंतर तुम्हाला दाखवतो, पूर्ण शॉकर्स गाडीवर बसल्यानंतर इथपर्यंत यायचे. त्यामुळं ही जी नंबर प्लेट आहे ती डायरेक्ट इथं टच होते मडगाडला आणि वाजते खट 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 खट. त्यामुळे आपल्याला स्प्रिंग्स टाकायचे आहेत आणि वर्किंगमध्ये प्रॉब्लेम येतो. बाकी तुम्ही बघू शकता तेल फुल आहे, बाकी काही इश्यू नाही आहे. छोटे मोठे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील आज. थोडीशी रस्ट होते आता इकडं. हँडल टाकून मला आता ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष झाली असतील. जिथं साफसफाई नाही करू शकत तिथं हे थोडंसं होतं आहे रस्टी, पण क्वालिटी वाईज बेस्ट हँडल आहे आजपर्यंतचं. RD350 हँडल आहे. आणि बरेच जण ही टी प्लेट दाखवण्यासाठी विचारतात, तर तुम्ही बघू शकता. हँडल खोललेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो ही टी प्लेट कशी आहे, तुम्ही बघू शकता. तर ही सेंटर लॉकसाठी सुटेबल टी प्लेट आहे, जी की RX किंगमध्ये वगैरे पण येते. तर हे तुम्हाला उपयुक्त आहे सेंटर लॉक बसवण्यासाठी. म्हणजे याला तुमची नंबर प्लेटची जी सपोर्ट प्लेट आहे ती पण डायरेक्ट बसते, त्यामुळे काही टेन्शन नाही. मित्रांनो, हा बोल्ट निघत नाही आहे, शॉकरचा इकडचा निघाला आहे, पण हे निघत नाही. त्यामुळे आपण पूर्ण शॉकर्स बाहेर काढतो. नाहीतर असं आयडिया होती किंवा असं प्लॅन होता की हे नट काढून स्प्रिंग काढून नवीन स्प्रिंग टाकायचा, पण हा नट निघत नसल्यामुळे पूर्ण शॉकर्स बाहेर काढावं लागले. त्यासाठी पूर्ण टायर खोलावं लागतं, मडगाड बाजूला काढावं लागतं आणि मग शॉकर बाहेर काढावं लागतं. नट डिले करावं लागला. आणि ह्याच्यात जाऊन बसायला काय जाऊयात भाई, थोडं बुजात त्याला काय त्याला वेज आहे साईडला, बुजले काय किती इकडून त्या ते स्पीड वॉर्मला आहे की एक वोल वेज आहे इकडून आलीकडून बाहेर. हां क्लिप का अहो दिले कामाचं आहे जयत भाई. पावसाळ्यात पॅडला चिखल जाऊ देत नाही ते ब्रेक पॅडला. लॉक निघतं का तसं, पिन लागते हो. निघ ना कसं, थोडंच काढावं लागतं की निघालं का. अच्छा
आपल्याला पाणी घ्यावं लागेल. पाणी चलो मुझे भाई ये ना ऊपर का यहाँ ऊपर हा नट आलो तो जाम झाले मधूनच गरम करा की हाँ? क्या लाइन सर तुमने अभी? अभी ये वीडियो है यूट्यूब का अच्छा हम भी दिखते क्या अंदर? तुम्ही दिसता खराब व्हायचं नाही का पोयप नाही होत ना. हा देव ना सेठ. हाँ देव ना. कॅमेरा आहे का? हा कॅमेरा आहे मुज्जी बोयला घेऊ म्हणलं कॅमेऱ्यात कबूजी बोय बकेट येऊ नका फक्त. बकेट येऊ नका. बकेट बकेट आज काय होते सगळंच यावं लागतं कामाची गोष्ट आहे ती वर काय वरास? बस 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 बापरे झालं का आई अरे बापरे तर अशा प्रकारे आपण इथं बोल्ट नट गरम केलेला आहे मित्रांनो निघण्याच गेले जायत बोल लगेच निघतं काय आता जरा नाही नाही जाम करावं लागतं स्क्रॅच पडायचं नाही का जायत थोडं पिछे पकड ना. निघाल दूर निघाला 2-4 महिन्याखालीच खोललेला आहे ती तिने लय ताकद लावते जाम करताना अशा प्रकारे नट निघालेला आहे. काय मुजुबाईचं काय गॅरेज आहे वर्कशॉप मशनी आहेत सगळ्या शॉक ऑफ नीट होते तिथं शॉक ऑफ तुमचा बेंड झाला येऊ का ही शॉक ऑफ बेंड काढायची मशीन आहे तुमचं शॉक ऑफ चीसी तुटलेले मॅक व्हील आता ही बघा काय झालं बघा ह्याला एकदम ब्रँड न्यू करून देतील तुम्हाला मुजुबाई चीसी आउट काढते स्पेशलिस्ट आहेत त्यांनी चीसीचे तुम्हाला दिसायला काय मुजुब आहेत आमचे त्यांनी सगळं काम करते बघा तेव्हा सगळं काम होतंय चीसीची बेंड काढतात त्यांनी पुढे गेलं मुजीब वेल्डिंग अँड मेकॅनिकल वर्क्स चीसी स्पेशलिस्ट पत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही पुण्यनगरीच्या जुन्या ऑफिस समोर आलं की तुम्हाला इथे सापडतील नंबर कुठं आहे मुजीब भाई तुमचा तिकडे नंबर बघा काय लागलं तर या किती द्यायचं मुजीब भाई स्प्रिंग काढतो का वाईस सर इथे का वाईस स्प्रिंग येस तर तुम्ही स्प्रिंग बघू शकता मित्रांनो हा बा 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 भेंड झाली की जाईल भाई अहो साधी आहे हो इथून घेतलेली आहे लॉकडाऊन मध्ये पार बसली ती बेंड झाली इथून बघता का मित्रांनो तुम्हाला दिसतंय व्हिडिओत हा नवीन स्प्रिंग आहे कारण काय पहिले पल्सरची खास गोष्ट माझी शॉकमध्ये वर्किंग बघा कधीच त्याला डिस्टर्ब होणार नाही हां त्या पद्धती अहो ही होत ना हो कंपनीचं राजपुती आता ती बाहेरचीच आहे शेवटी एवढी बेंड तर व्हायलाच नाही पाहिजे आता तुम्ही कसं रनअप बे भरपूर झालंय रनिंग झाली आपण ती लोकलच्याच येतात त्यांनी ते इथं साध्या काढून दिली मला ती लय दबलेत ती लांब होते स्प्रिंग आता ही बघा ओरिजिनल आहे ही साईज आणि ती साईज एकच आहे हां पण ह्याच्यामध्ये बी हां अरे हे विदाउट डिस्टन्स वाले आहेत का पण आहेत ना हो विदाउट डिस्टन्स वाले ही बँड बसते पैप टाकायची गरज नाही लांब आहे का मग जमते का आता ही काय सिस्टम लेटेस्ट वाला होते लेटेस्ट वाला आहे याला डिस्टन्स बारकं लागते मग आता ते बारका डिस्टन्स कुठलं टाका बनवावं लागेल हां पैप कट करून बनवावं लागेल चाललं का काय
असं काट डेबीचं लावा ते बुस्ट एवढं झालं ना. थोडं वरी ठेवतोय का दुसरं? एक कडे वडील आम्ही ती मापापेक्षा तुम्ही इथं दाखवलं तर मी इथं गेला हां तसं नाही, एक्स्ट्रा केला परत बसून ये हो. बसतो हो. मोठं झालं. हां मोठं झालं. मोठं उलाले. मोठं झालं. लय मोठं झालं. अजून वैशिर टाकायचं. एवढं नाही. अजून कट करावं लागेल का? हां कट करायची गरज नाही आता. हां फक्त इथं गरम करायचं आणि ह्याला खाली दाबायचं. ही कसं आहे आला, त्या press type करावं मध्ये. लागेल हां, आपल्याला. फक्त त्या टाईपमध्ये असं प्रेस करावं लागेल. हां तसं करायचं ते आपल्याला. तर मित्रांनो एक्स्ट्रा लांब वाल्या स्प्रिंग्स होत्या, ओरिजिनलच आहेत पण लेटेस्ट मॉडेलच्या असल्यामुळे लांब आलेत. जुन्या मॉडेलमध्ये असं पाईप येतो, नवीनमध्ये डायरेक्ट स्प्रिंगच मोठे, त्यामुळं आम्ही कट केलं आहे. तरी हे लांब होते, थोडंसं आपल्याला हे कमी करावं लागेल प्रेस करून, गरम करून. तर ना इलाज को क्या इलाज म्हणल्यासारखा विषय, जुगाड हा इलाज हो जायतो. 100%. याला फक्त एवढं प्रेस करावं का म्हणतो? ते इथं गरम करायचं आणि हां, हां. घट्ट करायचं. तर या जावेद भाईचं गॅरेज, महेश ऑटो केअर आणि 2 दुकान सोडून आहे मुजीभाईचं वर्कशॉप. तर गॅरेज आणि वर्कशॉप जवळ असण्याचे फायदे बरेच असतात. दोघेही मित्रच आहेत आपले, त्यामुळं सोपं आहे, लगेच जागेवर गोष्टी होतात. यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. निघाला बस. हुशार आहे हो, अति हुशार आहे. गरम करायचं. दिल्ली काय करायचं? हुशार मला हुशारच म्हणलं. राईट राईट राईट. हा बिलकुल नाही. बस बस बस. मित्रांनो बघू शकता, जसं कंपनीचं प्रेस केलेलं आहे तसंच आपण गरम करून त्याला लेवल करून बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बसतंय का आता? व्हायचं टाकावं लागेल ना. हां लांबच राहिलं का मग तो? नाही नॉर्मल तेवढं तर होतं. तेवढं आता ते काय समजा तेवढ्यानं काय होणार? थ्रेडमध्ये जाईल की. थोडं टेन्शन. हां व्यवस्थित गेलं का पण खाली? जायत भाई थ्रेडमध्ये जाम झालं नव्हतं, वरीच जाम झाले बघा तेव्हा. त्या बिना थ्रेडच्या ह्याच्यात वरचा नट. थ्रेडमध्ये जाम झालं. हां थ्रेडमध्ये जाम काढायला सोपं जाईल आपल्याला. जरा काळा डाग पडला का बाबा शॉकरला? ते 15 दिवस जामच झालं जरा, समजा 10-15 दिवस. एकदा तुम्ही खराब रोडला जाऊन आलं की ती पर वाकून जाईल. ऑटोमॅटिक टेन्शन जास्त लो. कसं आहे तिचं बॅग त्याला कपड्यात साफ करता का म्हणलं तुला? गरज नाही. शॉक कर. पाहिजे त्याला. त्याला वडी यायला पाहिजे. वरचा डाग निघायचं नाही का? नाही काय गरज बी नाही. तर मडगाडला फिट केलेलं आहे शॉकर आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता, इतकं वरती आलेलं आहे. तुम्ही इकडं बघू शकता, हे थोडंसं डाऊन आहे, हे थोडंसं वरती आहे. तर मित्रांनो कॅलिपर पण आपण सर्व्हिस केले आता, ब्रॅकेट काढून. हवेचं प्रेशर पाहिजे हो. नाही पण क्लिअर आहे ना कार्बोरेटर. क्लिअर आहे ना? हां कार्बोरेटर क्लिअर नसल्यावर हवेचं प्रेशर हां एकदम क्लिअर आहे कार्बोरेटर. काहीच नाही विषय त्याला. उगाच त्याला ती हवा मारून त्याला
कचरा लय होता पण फिल्टरला. एक चांगला आहे बघा RX फिल्टरचा. पेट्रोलनं धुतलं की साफ, नो टेन्शन. नाही जुन्या गाड्याला तीच आहे. सगळ्या गाड्याला पहिले असंच होतं. हा हे नवीनचं जरा पुढं झालंय. ते खपटाचे येईल थोडं. साफसूफ करायचा काही विषयच नाही, म्हणजे खर्चा पाणी करायचा विषय आहे. ती मेंटेनन्स बढाव मेंटेनन्स. पेट्रोल थोडं आहे. तेल जे आपलं रिटर्न जातं ना. हां हां हां. भाई ऑइल टाकण्यापेक्षा ग्रीस कशामुळे लावायचं? ग्रीस तर ह्याच्यामध्ये निघत नाही लोक. हां ऑइल निघून जाते. ऑइल निघून जाते. ऑइल राहत नाही. ग्रीसमुळं चैन चांगली राहते का? चांगली राहते, फ्रेश राहते. कारण कंटिन्यू कसं आहे, ग्रीस अप डाऊन करून तिथंच राहणार. हां निघून जाणार नाही, जास्त निघून जात नाही. जास्त निघून जात नाही. ऑइल कसं आहे 1-2 राऊंडमध्येच निघून जातं. हां हां ह्याला खरं तर मुळात 90-140 नंबर ऑइल पाहिजे. हां हां जाड येते आणि गाडी रनिंगमध्ये पातळ होते हां. आणि थांबली घट होऊन बसते. अच्छा 140 नंबर ऑइल. आपण जेव्हा बी लावला तो चेनला ग्रीसच लावला. ग्रीस बेस्ट आहे ना. आता ग्रीस निघालच ना आपलं. कारण चेन कोर पॅक राहिल्यामुळं कसं आहे ग्रीस राहतंय. नाही पण चेन कोरमुळे घाण बी होत नाही. आणि ग्रीसमुळं कसं आहे पाणी राहत नाही ह्याच्यावर. पाणी राहत नाही, गंजत नाही, नाही, खराब होत नाही चेन. सेफ राहते चेन. आणि मणके बी कसं आहे ती पटकत नाहीत. पटकन स्प्रॅकेटवर आवाज येत नाही. आवाज येत नाही. स्प्रॅकेटवर एकदम सॉफ्ट चालते. पाणी निघाल्याशिवाय पाणी निघून जातं. आपण वापरतो मित्रांनो मोटूल 20W50. हे बेस्ट ऑइल आहे RX साठी. मोटूल आहे 20W50. 20W40 टाकतो ना, बरोबर आहे. 50 टाकल्यामुळे काय म्हणते का, जरा घटपणा वाढते त्याचा, स्मूथ चालते गाडी. गेअर कसलाच वाजत नाही, प्ले म्हणजे काय राहत नाही, सर आवाजच येत नाही. नाही ते काय पॅकिंगमध्ये कसं तो पण लीक होते ना, म्हणून ते लावून तसे येते. सील आहे ना त्याला, एप्रिलमधलं मॅन्युफॅक्चर. 900 आहे ना, 1 लिटर आहे. 1 लिटर आहे, 900 नाही 1 लिटर आहे. बघा ना डबा तिकडं लिहिले 1 लिटरचे. जास्त डबा घेतो जयत भाई, म्हणजे काय 2 डब्याचं पुन्हा एक सर्व्हिसिंग होते हो. हां किती टाकायला होता त्यात? 650 टाकता का 700 टाकता? हां 700 टाका म्हणजे कसं RPM आहे ना, RPM मीटर म्हणून. काही बी म्हणा, कॅस्ट्रॉलचं बी वापरलं जाईल मी. असलं थर्ड क्लास ऑइल आहे ना, ह्याच्याशिवाय काय नाही. मोटूल मी 2007 पासून वापरतो. 7 पासून मोटूल येते ना. मग तोंडाला कुठं आहे? खाली आहे. चालू केल्यावर जाईल का? तिकडे आता गिअरबॉक्स मध्ये जायचं ना. गिअरबॉक्स मध्ये जायचं ना अजून.
तुमच्याकडे दिली नाही का मी? दोन्ही पण सिमेंट प्लस तर साफ करायची गरज नाही, नवीन आहे. हां प्लग नवीनच आहे पण बघा ना काय नाही पेट्रोल खावलेलं आहे नाही प्लगला जास्त टाकायचं नाही, थ्रेड खराब होत असेल थ्रेडचे. ते झालं प्रॉब्लेम झाल्यावर हे करायचं, ते बटन एक बदलायचं. बटन राहिले बदलायचे एक मध्ये चालू गाडी स्टार्टिंग ट्रबल नाही का? ट्रबल नाही हो पण ती कडू सर्व्हिसिंगला आल्यामुळं का सर्व्हिसिंगला आली ती गाडी. तेव्हा ते सायलेन्सरची फायर आहे कुपन उडून जाईल गेला का पलीकडे कुपन 40 रुपये उडाले 40 भत फायरिंग उला ते हो का पाणी तर कुठून जात नाही जयत भाई त्याच्यात नाही जात, वॉटरप्रूफ नाही. एवढं दुनियाची शूटिंग वॉटरप्रूफच आहे ते हो काय झालं याला पाणी तर कुठं पाणी जाते काय ते तुटलंय हो अर संपलं. कार्बन हे सगळं हे झालं गंज खाल्लं तिकीट. तुटलंय मला नाजूक दिसले की ते पाणी काय हां ते पाणी नवीन होतं. जिओ आहे ती जिओ महिंद्रा जिओ मित्रांनो बघू शकता असलं फॅन्सी बटन बसवण्यात मतलब नाही असलं ते बी रिपेअर होत आहे नाही असं नाही किटमधून घ्या, एकदा शोल्डर मारा संपलं. नाही हो इसको भी रिपेअर कर सकते आपण ही जस्ट त्या सोल्डरिंग मधून निघालाय तर काम झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली आता सर्व्हिसिंग झालेली आहे पूर्ण. तर आपण आता जावेद भाईचा निरोप घेऊन निघालोय दुकानाकडे. कस्टमर आलेला आहे आपलं एक नंबर चालू होऊ लागले किक मारले म्हणजे आधी बी होत होते पण ती केक जी बसायला का जबरदस्त स्मूथ. येऊ का जावेद भाई येतो हो हो बघतो येतो. हँडलची सेटिंग थोडी डाऊन झाली आहे ती काय आपण करू शकतो. बाकी गाडी तर मक्खन पळायली. गिअर पण स्मूथ पडतात जबरदस्त. सकाळी 11:15 आलेलो आपण 3 वाजलेत. ऑलमोस्ट 3-3.25 तास गेलेत आपले सगळे ह्या गोष्टीत सर्व्हिसिंग अँड ऑल. शॉकर्सच्या स्प्रिंग्स पण गेल्या आपण बघितलं तुम्ही कशा बेंड झाल्या होत्या. लोकलच्या होत्या त्या अर्थात त्याच्यावर मला विश्वासच नव्हता बसवते वेळी पण त्यावेळेस पर्याय नव्हता त्यामुळे बसवल्या होत्या. आता हाईट पण वाढली शॉकर्सची. ब्रेक थोडंसं कमी लागते पुढचं. आता ऑइलचे वगैरे हात लागलेले आहेत धुतले तशी गाडी वॉशिंग झाली आहे पण थोडा वेळच लागेल ब्रेक यायला. ब्रेक कॅलिपर पण सर्व्हिस करून घेतले आपण. हाईट वाढली राव पण स्प्रिंग टाकल्यामुळं का नाही पुढची हाईट वाढली. थोडं स्टीफ वाटतात शॉकर्स पुढचे पण ते वर्किंग होऊन परत रुळतील आणि स्मूथ होतील. पावसाचं वातावरण झालंय पाऊस येतो काही थेंब पडायले थोडे थोडे. अरे बापरे सिग्नल सिग्नल सिग्नल.
इंडिकेटर पण चालू होते लेफ्टचं राईटचं. लाईट चलते. सुटतोय का कॅमेरा हां शूट होत आहे शूट यूट्यूब. सिग्नल बघा राव भुंगाट निघालंय. सिग्नल तोडून पळतात लोक. सिग्नल लागले सुटले काय बघायचं नाही काय नाही. ट्रॅफिक तर मित्रांनो असा आजचा व्हिडिओ होता सर्व्हिसिंगचा. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात असू दे आपल्या चॅनलचं नाव आहे RX रायडर, बॉर्न टू राईड बॉर्न टू लीड. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.